नमस्कार मित्रांनो, जर पुण्यासारख्या सिटीत राहायचे आहे आणि खर्च किती लागतो तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करतो. तर मला सांगा मित्रांनो, जर पुण्यामध्ये जर राहायचं आपल्याला तर चांगल्या एरियामध्ये जरी रूम ठरली आपण तर जरी आपण बॅचलर जरी राहिलो तर 5 ते 6 जण तर एक पर पर्सन धरलं तरी आपण 3 ते 3.5 हजार रुपये लागतात एका याला. तर आपण 3,000 धरू मित्रांनो, बरोबर. त्यानंतर आपल्याला जेवणासाठी मेस लागते, बरोबर. मेससाठी आपण 3-3.5 हजार लागतात तरी आपण 3,000 धरू. जर आता आपल्या मला सांगा रूम भाडं 3,000 आणि मेस 3,000 टोटल झाली 6,000, बरोबर. त्यानंतर आपल्याला चहा नाश्ता 1500 आपल्याला चहा नाश्त्याचे 1,500 रुपये. चहा नाश्ता तर लागतोच ना मित्रांनो. टोटल झाली 7,500 रुपये, बरोबर. त्यानंतर आपल्याला ट्रॅव्हलिंग खर्च कॉलेजला जाताना 1,000 रुपये ट्रॅव्हलिंग खर्च धरू, बरोबर. 7,500 आणि ते 1,000 8,500 रुपये झाली, बरोबर. त्यानंतर 8,500 झाली. कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला कॉलेजचा असाइनमेंट मिनी प्रोजेक्ट हा वेगवेगळा खर्च तो आपण 1,500 टोटल झाले 10,000 मित्रांनो, बरोबर. 10,000 झाले. त्याच्यानंतर आपण जर पुण्यासारख्या सिटीत फिरण्यासाठी तर भरपूर ठिकाण आहेत, ते धरू आपण 1,000 रुपये टोटल झाले 11,000. त्याच्यानंतर आपल्याला करमत नाही, नाही ते नाही, आपण पाहणे म्हणून होतो. महिन्यातून एक तरी चक्र होती, पण होती कुठं अहो गावाकडे एक तरी चक्र होती ना. त्यानंतर गावाकडे गेलं तर सगळ्यांचे गाव जवळपास नाही तर सगळे लांब येतं. एका चक्रीला तसे 1-2 होतात तरी आपण एकच धरू मित्रांनो. जर एक चक्कर धरली तरी बी आपल्याला 2,000 रुपये एक चक्कर तरी पडते मित्रांनो, तरी आपण 1,000 धरू. टोटल झाले 12,000 रुपये मित्रांनो. टोटल जर पुण्यासारख्या म्हणजे सिटीत राहायचंय तर महिन्याला 12,000 रुपये लागतात मित्रांनो. तरी आपण जास्त लागतात पण कमी नाही मित्रांनो. तेवढ्यात पुन्हा दुसऱ्या मुलींचा इतर खर्च तो वेगळाच. टोटल मला सांगा जर साधारण राहायचं ठरलं तरी 12,000 रुपये महिना लागले मित्रांनो. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कोणासाठी होता मी म्हणजे का जे गावाकडून शहरात येणार आहेत किंवा शिक्षणासाठी, तर मित्रांनो विचार करून या सगळे या अगोदरच मित्रांनो 12,000 रुपये लागतो त्यामुळे. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला भेटू, बाय बाय.